सामन्याला होते सुरुवात दोन्हीही संघांना अनेक अनेक शुभेच्छा समालोचन कक्षमधून यज्ञेश दवणे सध्या आपल्याला पाहायला मिळतात विद्यमान स्थितीमध्ये त्यांची साथ आणि सोबत देण्याकरिता ईश प्रभू हे फक्त नाव नाहीये तर मोठा ब्रँड आहे. पालघर टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये ज्याने एक चांगला प्रेरणा मंच आणि विचार मंच तयार केला. ग्रामीण विभागातून हिवली सारख्या गावामधून आलेला हा खेळाडू आज मुलाड या टोपण नावाने ज्याची ओळख आहे आणि पण किती मोठी भरारी घेऊ शकतोय ग्रामीण विभागातून याचं जिवंत ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण स्थितीमध्ये नॉन स्ट्राईक एंडवर पहिला षटक घेऊन अमोल बॉलिंग ट्रॅकवर किला चेंडू खूप चांगल्या रीतीने फिंगर रोल केलं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू फार धीम्या गतीने निघून गेला यष्टीरक्षकाच्या सुरक्षित उंचळीमध्ये डॉट बॉलने सत्राची सुरुवात झालेली आहे. दोन बलाढ्य मातब्बर आणि एकाच प्रभागातील संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आलेले आहेत. काही देलवाडी माता घेवली आणि विपक्षामध्ये दांडेपडा बघा. पहिला चेंडू जरी डॉट असेल तरी दुसऱ्या चेंडूवरती षटकार देखील आलाय. यज्ञेश दवणे यांच्या बॅटमधून दर्जेदार फटक्याची निवड झालेली आहे. 6 धावा प्रोग्रेस कार्डवरती परिपूर्ण आई देलवाडी माता घेवली संघाच्या माध्यमातून त्याच्या वर्षामध्ये घेवली प्रीमियर लीग सारखी एक दर्जेदार स्पर्धा देखील आपण पाहिली. गावातील नवतरुणांना घडवणारी आणि पुढे आणणारी स्पर्धा. इथे आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न परिपूर्ण होऊ शकला नाही. धावांची टोटल सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल 7 या अंकावर. दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत आपण अनुभवतोय. चांगलं गुणवत्तापूर्ण क्रिकेट या मॅच मध्ये जरूर बघायला मिळेल. कसलेले राबलेले अनुभवाने शृंगारलेले क्रिकेटपटू या मॅच मध्ये केश प्रभू फुलटॉस इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने समालोचन कक्षेला सलामी देणारा राकेश प्रभू नावाचा क्वालिटी ब्रँडेड A1 दर्जेदार चौकार. गुड शॉट. सुंदर फटका बघायला मिळाला. जेवढं मोठं नाव आहे जितना बडा नाम उतना बडा काम अशा स्वरूपाचा फटका. धावांचा ग्राफ चेंज झालेला आहे. 11 धावा सद्यस्थितीमध्ये प्रोग्रेस कार्डवर. साईडला सन्मानपूर्वक खेळलेलं आहे. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो हे ब्रीदवाक्य जोपासण्यात आलं आणि आणखीन एका सिंगलचं रोटेशन ते परिपूर्ण झालंय. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आई देलवाडी माता घेवली संघाची. एक षटकार, एक चौकार, 2 सिंगल्स, 12 धावा फलकावर. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून यज्ञेश दवणेच्या बॅट मधून सीमा रेषा पार शिवसेना चषक षटकार. 6 धावा. पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह ठरलं, महागडं ठरलं आणि पहिल्या 6 चेंडूंमध्ये तब्बल 18 धावा कुठून काढण्यात आलेल्या आहेत. अत्यंत दर्जेदार फलंदाजीचं हे पृथक्करण आपण पाहतोय. माऊली स्पोर्ट्स मुरबे या स्पर्धेचे प्रायोजक बनलेले आहेत. आकर्षक स्वरूपातील टी शर्ट ज्यांनी सौजन्य केलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्र रक्षकाकरिता आशागड येथे त्यांचा आकर्षक स्वरूपातील शॉप अवेलेबल आहे. पण क्रिकेट संबंधी दर्जेदार स्वरूपातील ऍक्सेसरीज तुम्ही परचेस करू शकतात. माऊली स्पोर्ट्स मुरबे आपले मनपूर्वक आभार ज्यांनी या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या मालिकावीर खेळाडूंकरिता अतिशय विहंगम अशी टी शर्ट सौजन्य केलेले आहेत. त्यांचे शब्द फुलांनी आभार. पहिलं षटक प्रचंड महागडं एक्सपेन्सिव्ह स्वरूपामध्ये आपण पाहिलेलं आहे. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. व्हाईट बॉल आहे. फ्रंटचं प्रीतम दामोर यांचा इशारा. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केले जाते आणि या एकेरीच्या सहाय्याने सद्यस्थितीमध्ये 19 धावा. खूप चांगली सुरुवात झाली. आणखीन एक वाईड बॅक टू बॅक व्हाईट बॉल्स. षटक क्रमांक 2 मध्ये मृणालला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर.
बॅटला स्विच केलाय. चेंडू निघून चाललाय सीमार रेषा पलीकडे. ताकदवर भीम पराक्रमी फलंदाज राकेश प्रभूच्या बॅट मधून चेंडू सीमार रेषा पलीकडे षटकार खेचलाय. अत्यंत विस्फोटक विध्वंसक आक्रमक चित्रबाणू ज्वलंत सुरुवात. 26 धावा झालेल्या आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काय सन्मानपूर्वक खेळलाय. माझ्याकडे आक्रमकता देखील आहे आणि संयम देखील आहे. मेरे पास ताकत भी है, नजाकत भी है. उगाच पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार, विक्रमगड, कोकण, देश, मराठवाडा, विदर्भ, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि आखाती देशांतील क्रिकेट मी उगाच गाजवलेलं नाहीये. सुप्रीमो चषक भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वातील सर्वाधिक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची अग्रमानांकित आणि अग्रवलयांकित स्पर्धा वेदांत 11 वाडा या संघाकडून खेळत असताना राकेश प्रभू प्लेअर ऑफ द सिरीज ठरले होते. अल्टोकार आपल्या नावावरती केले होते आणि ती उगाच केली नव्हती. त्यामागे कसब केला, कौशल्य देखील आहे आणि राकेशची खूप चांगली साथ यज्ञेश दवणे देखील देतोय. एक तरफ से कुआ, दूसरी तरफ से खाई, दोनों ओर से हो रही है जोरदार पिटाई. आता या षटकारानंतर धावफलकाचा विचार जर आपण केला तर 33 धावा झालेल्या आहेत. इकडे आड आहे, तिकडे विहीर आहे. काही जबरदस्त फलंदाजी. 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या 2 षटकांवरती हल्ला पोल करण्यात आलाय. ओजस्वी तेजस्वी फलंदाजी. ते यॉर्कर रिलीज झाला. खूप चांगला बॉल होता. रोणाच्या माध्यमातून डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. आतापर्यंत फलकावर 33 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. दर्शकात फलंदाजीचं हे पृथक्करण आपण पाहतोय. आक्रमक धोरण, आक्रमक पवित्रा, अटॅकिंग अप्रोच. यज्ञेश दवणे आणि राकेश प्रभू दोन्हीही फलंदाजांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली प्रॉलिफिक बॅटिंग, स्पेक्युलर बॅटिंग, क्लिनिकल बॅटिंग, अटॅकिंग फलंदाजीचं हे पृथक्करण. रुणाल त्यातील पुढील चेंडू घेऊन चांगला बॉल. पूर्णपणे फुलवर टप्प्याला प्राधान्य दिलं. पंच दर्शवित असताना मेरीबॉल क्रिकेट क्लब एमसीसी रोल नंबर 23 18व्या शतकाच्या मध्यंतरी क्रिकेटचे अधिनियम जे बनवण्यात आले मेरीबॉल क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आणि त्या नियमाचं या ठिकाणी पालन करण्यात आलं. आतापर्यंत 34 धावा, 2 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण होतो आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर आई देलवाडी माता घेवली संघ तब्बल जाऊन पोहोचलाय 17च्या सरासरीने 34 या धावसंख्येवर. येऊयात एक छोटासा डीजेवाला ब्रेक. येऊयात तिसऱ्या षटकामध्ये. धन्यवाद. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण सुरू आहे. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं पुरेपूर मनोरंजन. अत्यंत हृदय विजयक फलंदाजी त्याला पाहायला मिळतं. चौकार षटकारांचा शंखनाद झालेला आहे. ध्रुव आलेले आहे तिसऱ्या षटकामध्ये. त्यांचं देखील स्वागत स्वॅगने केलंय. चेंडू सीमार रेषा पलीकडे. काय फलंदाजी सुरू आहे. नजरेच्या कवाक्षामध्ये, हृदयाच्या कप्प्यामध्ये रुतवून साठवून ठेवावी अशी फलंदाजी यज्ञेश दवणेच्या माध्यमातून. तब्बल 38 धावा आतापर्यंत आई देलवाडी माता घेवली संघ एका मोठ्या धावसंख्येकडे मार्गाक्रमण करताना पाहायला मिळते, प्रस्थान करताना पाहायला मिळते. 4 षटकांच्या सामन्यामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी. चांगला फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलेला दर्शकदार फटका. काय जबरदस्त स्ट्रोक सजवण्यात आला. प्रॉपर पद्धतीने फ्रंट फूट वरती बॉडी वेट ट्रान्सफर केलं होतं आणि त्यानंतर फ्रंट फूट पंच केलं चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडू 2 चौकार 42 धावा सद्यस्थितीमध्ये फलकावरती सजलेल्या आहेत.
पूर्णपणे खेळपट्टी फलंदाजांच्या जणू काही प्रेमात पडलेले आहे. चौकार आणि षटकार पाहायला मिळतात सातत्यपूर्ण रीतीने. ध्रुवचा पुढील बॉल वन्स अगेन वाईड लॉंगॉनच्या दिशेने 3 चेंडू सलग लागोपाठ पाठोपाठ 3 चेंडू 3 चौकार. यज्ञेश दवणे ऑन फायर. बेस्ट इज धन्यवाद. चौकारासहित तब्बल 46 धावा झालेल्या आहेत. खूप चांगली टोटल. प्रत्येक गोलंदाज ठरलेला आहे. गोलंदाजीमध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या दंडीपडा संघाच्या माध्यमातून. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्रिकेटमध्ये फुटबॉलचा हलकासा अंतर्भाव बघायला मिळाला. सिंगल तर येते आणि सिंगलच्या रोटेशन सहित चांगल्या टोटलकडे ही वाटचाल आहे. सलामीवीर दोन्ही फलंदाज आतापर्यंत विचार करण्यासारखी गोष्ट जर आपण पाहिली, एकही गडी गारद झालेला नाहीये. नाबाद जिंदाबाद. विदाउट लॉस पहिल्या विकेट करिता एक मोठी भागीदारी रचण्यात आली. ग्रेट पार्टनरशिप 47 विदाउट लॉस. राकेश प्रभू यांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं, कुठल्याही प्रकारे चुकीचे फटके स्ट्रोक सिलेक्शन तर चुकीच्या पद्धतीने करत नाहीये. टायमिंगला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. संपूर्ण सत्रामध्ये चेंडूला वेट अँड वॉच करतायत, येऊ देत आहेत. एक चेंडू खराब होता ज्यावरती सॉलिड स्विच फटका देखील त्याने सजवला होता आणि त्यानंतर प्रॉपर पद्धतीने जास्तीत जास्त टायमिंगलाच प्राधान्य दिलेलं आहे या संपूर्ण सत्रामध्ये. का मोठ्या खेळाडूची ही निशाणी आहे. टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक दिग्गज कलाकार, महानायक खेळाडू म्हणून मला का ओळखलं जातं, सातत्यपूर्ण रीतीने दाखवून दिलं. या संपूर्ण सत्रामध्ये 3 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर होतोय आणि 3 षटकांच्या समारोपानंतर 48 धावा 16च्या सरासरीने करंट रन रेट विलक्षण आणि विस्मयकारक आहे. तब्बल 48 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार, त्यानंतरच्या 3 चेंडूंमध्ये 2 धावा. ध्रुवचं हलकंसं पुनरागमन बघायला मिळालं. आता शेवटच्या षटकाचा खेळ उर्वरित आहे. किती धावा कुठून काढल्या जातील हे बघण्यासारखं आहे. तुमचे लाडके प्रेक्षक महाराजे मैदानाच्या चहूबाजूंनी गस्त घालून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतात. प्रेक्षकांविना कुठलीही स्पर्धा ही अधुरीच असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील प्रेक्षकांनी सजलेलं आहे. आताच पार पडलेल्या ऍशेस सिरीज मध्ये आपण पाहिलं, इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया हा सामना पाहण्यासाठी तब्बल 93,422 प्रेक्षक आले होते. रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी बघायला मिळाली होती. यानंतर इंडिया वर्सेस पाकिस्तान या मॅच मध्ये 92,098 प्रेक्षक आले होते एमसीजीच्या मैदानामध्ये. 1987 मध्ये जेव्हा एडन गार्डन कोलकाता येथे अंतिम सामना पार पडला होता भारतीय संघाच्या पदामधून, तेव्हा मात्र 87,493 प्रेक्षक एकाच मैदानामध्ये खेळून बसले होते. प्रेक्षकांविना कुठलीही स्पर्धा ही अधुरीच असते. कालच्या दिवसामध्ये या शिवसेना चषकाला पाहण्यासाठी संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहिली होती. जोरदार माती आळे आणि आज दुपारच्या सत्रापासून प्रेक्षकांचे गस्त घालतायत, कारण राकेश प्रभू सारखा एक लेजंडरी प्लेअर आलेला आहे आझाद चारुडीच्या मैदानामध्ये. सार्थक यावेळेस मात्र जबरदस्त फटका आहे. ऑन साइडला शॉट ऑफ फुल केलेला आहे वाईडिश लॉंगॉनचा. वरून चेटून निघून जातोय सीमार रेषापार. दिल एक मंदिर तू एक मूर्त है, क्या बताऊ राकेश साहब, ये स्ट्रोक कितनी खूबसूरत है. लाजवाब सिक्सर 6. चोपन्न धावा. संदीपचा पूर्ण क्रम पडलेला आहे आडवा, कारण समोर राकेश प्रभू आहे, त्याने धावांचा सडा पाडलाय. चांगली टोटल आई देलवाडी माता घेवली तब्बल 54 या धावसंख्येवर. राकेश प्रभू बेल्टन आपल्या संघासाठीचे योगदान दिलं. तब्बल 2 षटकार 1 चौकार वैयक्तिक स्वरूपामध्ये ऍक्युरेट 20 धावांची खेळी परिपूर्ण केली राकेश प्रभू यांनी. इंडिव्हिज्युअल नॉक एक उपयुक्त खेळी साकारून ते बाद झालेले आहेत. महत्वपूर्ण अशा 20 धावा जोडल्या आणि पहिल्या विकेट करिता
यज्ञेश दवणेच्या साथीने 57 धावांची आकर्षक पार्टनरशिप करून तुझ्या आश्रयाला परतलेल्या आहेत. काय एंट्री झालाय, जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन आले जितू. आणि डावाच्या शेवटच्या तर वैयक्तिक कोणातील पहिल्या चेंडूवर षटकार खेचला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर झालाय. तब्बल प्रोग्रेस कार्ड वरती 63 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. विजयासाठी 64 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. चला यानंतर होणारी लढत सेकंड राऊंड मधील पहिला सामना. एका बाजूने आपण उधवा टीमला पाहणार आहोत आणि त्यांच्या विपक्षामध्ये एसएससी बॉईज चारोटी. या नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करूया. टॉस बॉक्स मध्ये आपल्या सभेत जोडले जातील आदरणीय मोहम्मद भाई पटेल. बर, नक्कीच आपण जाऊ दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. एका बाजूला उधवा सीसी तर दुसऱ्या बाजूला संघ आपण बघणार आहोत एसीसी चारोडी. दोन्ही संघाचे कर्णधार नक्कीच मी आमचे मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय किशनजी धर्म मेहर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. एका बाजूला एसीसी बॉईज चारोडी तर दुसऱ्या बाजूला उधवा संघाचे कर्णधार इकडे उपस्थित आहे. किसन धर्ममेर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होतो ना. इट इज कॉल. इट्स नक्कीच पाहुण्यानं उधवा युवराज नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणारा आमच्या या अनु तालुक्यातील एक चांगला संघ आहे एसीसी बॉईज. 4 षटकाचे 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये समोरच्या संघाला फलंदाजी दिली आहे. किती धावे पण रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45च्या आतमध्ये स्कोर करण्याचा थांबवण्याचा 4 षटकामध्ये 4 गोलंदाजाचा वापर केला गेला आणि 4 षटकामध्ये ते 4 गोलंदाज असे कोण असतील त्याच्यावरती तुला खूप विश्वास आहे?
हॅलो हॅलो हॅलो. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे उद्वास संघाने. यानंतर होणाऱ्या मॅच करिता चला आपण वळूयात सुरू असलेल्या विद्यमान सामन्यातील दुसऱ्या सत्राकडे. पहिलं षटक घेऊन बॉलर तयार मिस्टर चिराग, गोलंदाजी मार्कवर घेवली संघाच्या माध्यमातून. फलंदाजीकरिता जर आपण पाहिलं तर मिस्टर विघ्नेश आणि मृणाल अशी जोडी सज्ज आहे. व्हाईट बॉल सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकला. आणि या अतिरिक्त चेंडूच्या सहाय्याने धावसंख्येचा श्री गणेश होतोय पहिली धाव फलकावर. बॅटचं प्लेट स्पीच करून बिटवीन द गॅप खेळलेला आहे. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. हेमंत धर्ममेहर प्रेझेंट शिवसेना चषक चौकार. प्रतिषटक प्रचंड वेगवान फलंदाजीची आवश्यकता आहे, कारण टार्गेटचा विचार जर आपण केला तर तब्बल 64 धावांचं टार्गेट म्हणजेच प्रतिषटक 16च्या गतीने खेळायचं आहे. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 16 धावा येणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीचा पुरेपूर विचार करून फलंदाजी करावी लागेल संपूर्ण मॅच मध्ये. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही. सिंगलच येणार. हळूवार पद्धतीने आपण पाहतोय एकेरीच्या सहाय्याने धावफलक जाऊन विसावलेला आहे 6 अंकावर. सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय रोमहर्षक उत्साहवर्धक नेत्र दीपक नेत्र लोचक नयन मनोहरी चक्षु विहंगम ही स्पर्धा क्वालिटी क्रिकेटची अनुभूती आपण घेऊ शकतात. यष्ट्यांच्या मागून संपूर्ण संख्येला रीड करण्याचं कार्य राकेश प्रभू करतात. आणि जो क्षेत्ररक्षणाचा सापळा आहे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक टिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर एक काऊ फेस घेण्यात त्याला एक वाईडिश लॉंग ऑन आहे. त्यानंतर 38 सर्कलच्या मध्ये शॉर्ट स्वीपर कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड विकेट देखील आहे. आणि क्षेत्ररक्षणाच्या सापळ्याला अगदी अनुसरून केलेल्या हे गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आलेला सद्यस्थितीमध्ये 6 धावा. लॉट केलंय इनफिल्डच्या वरून वाईडिश लॉंग ऑफ प्रभागामध्ये चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार चौकार. सुंदर फटक्याची निवड आवश्यकता देखील आहे. आक्रमक धोरण सातत्यपूर्ण रीतीने अंगीकार करणं गरजेचं आहे फलंदाजी करणाऱ्या आझाद दांडीपाडा संघाकरिता. आतापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट 16चा आहे. आणि त्या दृष्टिक्षेपातून खूप चांगली सुरुवात. याआधी आपण विघ्नेशांना पाहिलं एक चौकार एक सिंगल, त्यानंतर मृणाल दोन्ही फलंदाजांनी सुरुवात चांगली केलेली आहे एकेका चौकारासहित आणि संघाला देखील सुस्थितीमध्ये नेण्याचं कार्य करतायत. 10 धावा आहेत फलकावर. ते जर डिरेक्ट हिट झाले असते त्या संदीपचे काम देखील फिट झालं असतं, फलंदाज बाद होऊ शकलं असतं. आणि थोडीशी नशिबाची साथ मिळाले. क्रिकेटमध्ये फार आवश्यक गणली जाते मानली जाते. 11 रन्स 11 धावा सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या षटकाचा खेळ विद्यमान आहे. चिराग षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प आपल्याला बघायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता झालेल्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर ऍक्टिव्ह रेट 11 धावा प्रोग्रेस कार्डवर. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक. घेऊयात मॅच मध्ये. वेलकम बॅक.
षटक क्रमांक 2 ला सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्कवर जिवली क्रिकेटला पडलेलं सर्वाधिक गोप्त स्वप्न राकेश प्रभू आलेले आहेत. पहिला चेंडू डॉट हाताळतायत. निर्धाव चेंडूने झालेली या षटकाची सुरुवात आपण पाहतोय. सुरेख भरपूर उंची आहे. मोहम्मद इरफान यांची परिपूर्ण आठवण करून देतात. आतापर्यंत जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवरील सर्वाधिक उंच पुरा क्रिकेटर 7 फूट आणि 2 इंच अशी उंची होती मोहम्मद इरफान. क्रिकेटपटूच्या त्यानंतर मोहम्मद बिन त्याच यादीमध्ये बघायला मिळाले. 6 फूट 7 इंच. जोएल गार्नर वेस्ट इंडिज संघातून बिलॉंग करायचे. 6 फूट 8 इंच अशी जबरदस्त उंची. त्या देखील गोलंदाजाची सर्वांची आठवण करून देत असताना सध्या राकेश प्रभू आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक टीप मध्ये तैनात आणि काय जबरदस्त वेल जज कॅच. अतिशय सुंदर स्वरूपाचं हे क्षेत्ररक्षण जितूच्या माध्यमातून योग्य वेळेला योग्य जंप घेतले आणि झेल परिपूर्ण केला. फलंदाज बाद. धन्यवाद. नव्याने फलंदाज झालेले आहेत. फलंदाजीसाठी मिस्टर राज यांना आपण पाहतोय. राजला कमाल करावी लागेल आज, कारण थोडस कठीण आहे कामकाज. पहिले दोन्ही चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर विकेट. राकेश प्रभूच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजीचं हे पृथक्करण रिक्वायर्ड रन रेटला थोडस वृद्धिंगत केलेलं आहे, वाढवलेलं आहे. लॉफ्टेड स्ट्रोक ऑफ साइडला. हा देखील चेंडू हवेमध्ये. बॅक टू बॅक विकेट्स. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. राकेश प्रभू ऑन हॅट्रिक. कमॉन इज हॅट्रिक बॉल. खूप चांगली सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. राकेश प्रभू आपल्या कारकिर्दीमध्ये एक सुवर्णकांचन योग लिहिण्याची ही वेळ आहे. आज देखील संदीपच्या 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे गुढीपाडवा, आणि मैदानाच्या आतमध्ये राकेश प्रभू यांच्याकडे सुवर्णकांचन योग लिहिण्याची वेळ आहे, कारण हॅट्रिक बॉल आहे. येथे जर तिसरा विकेट आला तर विकेट हॅट्रिक ते परिपूर्ण करू शकतात. ऑन साइडला जय मध्ये तैनात सिंगलच येत. बघा काय विकेटन राहिलेलं आहे. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर विकेट आणि 5व्या चेंडूवर सिंगल. 5 चेंडूंमध्ये 2 विकेट आणि केवळ एकच धाव दिलेले आहे राकेश प्रभू यांनी. शेर की झलक सबसे अलग. उगाचच भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्व गाजवलेलं नाहीये. स्वतःच्या कलात्मकतेचा आविष्कार आज पुन्हा एकदा आझाद चारोटीच्या स्मरांगणामध्ये करत असताना राकेश प्रभू यांना आपण पाहतोय. लाऊड अपील आहे. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलाय. 6 चेंडूंमध्ये 3 विकेट आणि केवळ 1 धाव, असं विश्लेषण राहिलेलं आहे षटकाचं. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. प्रोग्रेस कार्डचा विचार जर आपण केला तर केवळ 12 धावा या फलकावर सजलेले आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12, आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 52 धावांची आवश्यकता. म्हणजे या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल ना संदीपजी, तर जो किस्सा डर्बनच्या मैदानामध्ये 19 सप्टेंबर 2007 मध्ये युवराज सिंगने केला होता, तेथे युवराज सिंगने 19 सप्टेंबर 2007च्या दिवसामध्ये 12 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. येथे 12 मध्ये 52 करायचे आहेत. 12 मध्ये 52 करायचे आहेत. आणि मोमेंटमचा विचार जर आपण केला तर 80% सामना आई देलवाडी माता घेवली संघाच्या बाजूने झुकलेला आहे. थोडीशी कठीण परिस्थिती आहे दांडीपाडा संघाकरिता. 12 चेंडू कठीण आहेत परंतु अशक्य नाही आहेत. 52 धावा. प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. प्रयत्नांती परमेश्वर. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं केव्हाही चांगलं, या गोष्टीचं पालन करावं लागेल फलंदाजांना.
दुनिया माने जोरो को कोई ना माने कम जोरो को. छत्रपती शिवाजी महाराजांचे फार सुंदर शब्द आहेत. इतिहास फक्त लढणाऱ्या लोकांचाच लिहिला जातो. रडणाऱ्या लोकांना कोणीही विचारत नाही. हा लढण्याचा देखील काळ आहे, झगडण्याचा देखील काळ आहे, लढण्याचा देखील काळ आहे आणि संघर्ष करण्याचा देखील काळ आहे. जिथे तुमच्याकडे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 51 धावा करायच्या आहेत. म्हणजे 12 चेंडूमध्ये जवळपास 8 षटकार आणि 1 चौकार खेचायचा आहे. व्हाईट यॉर्कचा प्रयत्न केला. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होत आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. तब्बल 51 धावांची आवश्यकता दांडेपाडा संघासमोर. अतिशय कठीण असं आव्हान आहे. जन्मेशचा पुढील बॉल जाऊ दिलं चेंडूला. पंच प्रीतम तामोरे दर्शवत आहेत. आणखीन एक व्हाईट बॉल खराब स्वरूपातील चेंडू आपण पाहतोय. एकाच षटकामध्ये आतापर्यंत 2 व्हाईट बॉल्स रिलीज केलेल्या आहेत जन्मेशच्या गोलंदाजाने. वेगवेगळे गोलंदाजांनी वेगवेगळ्या कालावधीमध्ये व्हाईट चेंडू जास्तीत जास्त हाताळले. इतिहासाचा उल्लेख करायचा झाला तर हेनरिक हाबा ओलोंगा झिम्बाब्वे संघाचा गोलंदाज खूप जास्त व्हाईट चेंडू संपूर्ण कारकिर्दीमध्ये. हा देखील फटका स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये फसलेला आहे. जय चुकी करणार नाहीयेत. आणखीन एका विकेटची पडझड. फलंदाज बाद. बॉल वेलकम बॅक. अंकुश वजे यांच्याकडून अमोलच्या प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. अमोल आपल्या नावावरती ते पारितोषिक करणार किंवा नाही हे बघूयात. जन्मेश षटकातील पुढील चेंडू घेऊन खूप छान रीतीने या चेंडूवरती मात्र प्रॉपरली फिंगर रोल केले जन्मेशच्या गोलंदाजाने. खेळपट्टीपासून देखील हलकीची मदत मिळाली. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होत आहे. डॉट बॉल आपण पाहतोय. सामना परिपूर्णरित्या आपल्या बाजूने झुकवत असताना आई देलवाडी माता किवली संघ मैदानामध्ये समोरच्या संघाला बॅकफुटला ढकलण्याचं कार्य करतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडूचं पृथक्करण जन्मेशच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी होते. बॅक टू बॅक डॉट बॉल्स. षटक क्रमांक 3 विद्यमान. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. फलकावरती केवळ 15 धावा आहेत. 49 धावांचं भलं मोठं टार्गेट समोर राहिलंय. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. सुंदर गोलंदाजी होता. लगातार हा 3रा डॉट चेंडू आपण पाहतोय. फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेल्या आहेत. 7 चेंडू शेष विजयासाठी 49 धावांचं टार्गेट. आणखीन एक लेझर गाइडेड यॉर्कर आपण पाहू शकलात. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. फॉर्मॅलिटी शेष आहे या मॅच मध्ये. केवळ औपचारिकता. 6 चेंडूंचा खेळ. उर्वरित तब्बल 49 धावांचं लक्ष समोर आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. यानंतर लगेचच आपण सेकंड राऊंडला देखील सुरुवात करणार आहोत. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं. खरं तर गोलंदाजी थोडीशी निराशाजनक राहिली दांडीपाडा संघाची. खूप जास्त धावा खर्च केल्या. 63 धावा 4 षटकांमध्ये आणि 64 धावांचा पाठलाग करत असताना येवली संघाने केलेली गोलंदाजी जबरदस्त बघायला मिळाली. नीलला आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू अत्यंत वेगवान रीतीने हाताळलेला आहे की यंगस्टर अपकमिंग यंग टॅलेंट आणि त्याच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट. आता 5 चेंडूंचं येणं शेष राहिलंय. 49 धावांचं अशक्य प्राय आव्हान समोर आहे. आई देलवाडी माता येवली संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. विजयाचा सुगंध चहूबाजूने दरवळू लागलाय. अतिशय दर्जेदार प्रदर्शन. फक्त जिंकणार नाहीये तर डॉमिनेट करून जिंकणार आहेत या मॅच मध्ये. क्लास 1 प्रदर्शन. प्रॉलिफिक सर्व समावेशक खेळाची अनुभूती प्रस्तुत केलेली आहे या मॅच मध्ये येवली टीमने. राकेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना
अतिशय दर्जेदार खेळ. षडंपूलचा फटका ऑन साइडला 1 पाऊंड चिराग ग्रीप मध्ये तैनात. सुंदर स्वरूपाचं हे क्षेत्ररक्षण. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. नील षटकातील चौथा चेंडू घेऊन फुलटॉस आहे. वन साइडला जय चेंडूचा मागोवा घेताय. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. चौकार येतोय अमोलच्या बॅट मधून. अपशदायक या फायदा जब चिडिया चुप गई खेत. दूध उतू गेल्यावर शोक करण्यात काही अर्थ नसतो आणि आता वेळ निघून गेलाय. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स 2007 मध्ये ज्या पद्धतीने आपण भारत आणि बर्मुडा या दोन संघांना एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहिलं होतं, जिथे बर्मुडा संघाला भारतीय संघाने 200 पेक्षा जास्त धावांच्या फरकाने पराभूत केलं, अगदी तशाच रीतीने ते नो बॉल पंचांनी दर्शवलेला आहे. ह्या देखील सामन्यामध्ये धावांची तफावत ती मोठ्या प्रमाणावरती राहिली. फ्री हिटचा इशारा दिलेला आहे पंचांनी. सूट सवलत आणि कमिशन या चेंडूवरती असणाऱ्या फलंदाजाकरिता स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. थ्रू दी कव्हर्स फटका चांगला आहे. अमोलच्या बॅटमधून आणखीन एक चौकार येतोय. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. फलकावर आहेत 25 धावा. आई देलवाडी माता घेवली संघ एकतर्फी विजय प्रस्थापित करत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये राकेश प्रभू आणि त्यांच्या साथीने यंगस्टर यज्ञेश दवणे ज्यांनी 57